कोल्हापूरमध्ये 10 वर्षीय मुलाचा हार्ट अटॅकनं मृत्यू झालाय। कोल्हापुरातील कोडोली गावातली ही सगळी घटना आहे। गणेश मंडळाच्या मंडपात खेळता खेळता श्रावण गावडे या मुलाचा दुर्दैवानं मृत्यू झालाय। खेळताना त्याला अस्वस्थ वाटायला लागलं आणि त्यामुळे श्रावण आईच्या मांडीवर बसला। आईच्या मांडीवर डोकं टेकवत असतानाच श्रावण गावडे याचा मृत्यू झाला। आणखी तपशील घेऊयात, प्रतिनिधी शेखर पाटील आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून। शेखर, नेमकं काय या घटनेच्या वेळी घडलेलं होतं? रिद्धी अगदी 10 वर्ष वय या निरागस मुलाचा आहे। श्रावण गावडे असं याचं नाव आहे। कोल्हापूर जिल्ह्यातल्या कोडोली इथं ही घटना जी आहे ती घडलेली आहे। मित्रांसोबत गणेश मंडळाच्या मंडपामध्ये तो खेळत होता आणि अचानकच त्याला अस्वस्थ वाटू लागलं। त्यानंतर तो लगेचच घराकडे गेला। घराकडे गेल्यानंतर आईच्या मांडीवरती देखील तो झोपला। मात्र तेच सुरू असताना त्याला अचानकच हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यामध्येच त्याचा अंत झालेला आहे। अगदी निरागस असा 10 वर्षाचा हा मुलगा आहे। त्यामुळं ऐन सणासुदीच्या काळामध्ये अशा पद्धतीनं या गावडे कुटुंबियांवरती दुःखाचा डोंगर खरतर कोसळलेला आहे। अतिशय दुर्दैवी अशी घटना आहे। लहान मुलांना देखील अशा पद्धतीनं आता हृदयविकाराचे झटके जे आहेत ते येताना पाहायला मिळतात। अनेक घटना महाराष्ट्रात होताना पाहायला मिळतात। त्यामुळं निश्चितच एक चिंताजनकच बाब म्हणावी लागेल। शिवाय गावडे कुटुंबांवरती देखील घडलेले प्रसंग अतिशय दुर्दैवी म्हणावं लागेल। शेखर, धन्यवाद या सगळ्या तपशिलांसाठी।